हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकाड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये. या सिरीजच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण स्वीप कमांड याच्याबद्दल पूर्ण डिस्कस केलं होतं. त्याच्यामध्ये आपण अलाइनमेंट कशा दिली जातो, अलाइनमेंट येस केलं तर आपल्याला आउटपुट काय येतं, नो केलं तर काय येतं. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये स्केलचं ऑप्शन पाहिला होता, त्यानंतर त्याला ट्विस्ट करून पाहिलं होतं, या रिलेटेड गोष्टी पाहिल्या होत्या. ओके, ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्यातला बाकीच्या कमांड्सबद्दल डिस्कस करूयात की कशा पद्धतीनं आपण त्याला क्रिएट करू शकतोय. ओके, सो लेट्स गो टू द ड्रॉइंग. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहेत या प्रेसपूल कमांड्स किंवा पॉलिसॉलिड नावाची कमांड. आता प्रेसपूल आणि याच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे आपल्याला इथे वगैरे आपण डिस्कस करणार आहेत आजच्या लेक्चरमध्ये. ओके, सो तर इनिशियली मी तुम्हाला पॉलिसॉलिड कमांडबद्दल सांगतो आहे. पॉलिसॉलिड काय आहे, प्रेसपूल काय आहे आणि हाऊस प्रेसपूल कसा डिफरंट आहे एक्सट्रूडपेक्षा. ओके, आणि त्याचबरोबर आपण काही कमांड्स बघूयात, जसं की इथं युनियन, सबस्ट्रॅक्ट याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करूयात. सो लेट्स गो टू द पॉलिसॉलिड. आता पॉलिसॉलिडमध्ये गेलात तर त्यानंतर इनिशियली आपल्याला इथे रँडमली मी पॉईंट क्लिक करतो आहे. इथे बघू शकता आपल्याला एक वॉल जनरेट होताना दिसतीये का. मग त्या वॉलचं लेंथ किती पाहिजे, म्हणजे ॲक्च्युअल एक 3D पार्ट दिसतो तुम्हाला. इथं मी 200 टाकला, राईट साईडला 200 टाकला, समोर फ्रंटला 200 घेतला आणि परत मी याला इथं क्लोज पण करू शकतो. असा एक आपण शेप बनवलेला आहे. आता हा कसा बनला, याचं साईज काय आहे, तर फक्त आपण लेंथ दिली आहे 200 बाय 200चा, पण याची विड्थ किती आहे काय नाही आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल तर इथं परत आपण कमांड घेणार आहेत पॉलिसॉलिड. पॉलिसॉलिडमध्ये आपल्याला इथं याची हाईट, विड्थ या दोन्हीही ऑप्शन्स आपल्याकडे पाहायला मिळतात. आता याची हाईट पाहिली तर हाईट आहे 80 mm ची. किती आहे, 80 mm ची. ती जर तुम्हाला वाढवून पाहिजे असेल तर इथं मी टाकतो त्याला 150 किंवा 100 टाकूयात, 150 नको आहे, 100 टाकतोय. आणि त्याच याची विड्थ इथं 5 आहे, आपण विड्थ इथं 10 टाकूयात. ओके, आता हा मला परत ड्रॉ करायचा आहे कॉम्पोनंट याच लाईनवरती. आता इथे बघा आपल्याला विड्थ वाढली आहे, हाईट वाढली आहे. परत इथं मी 400 वरती 400, परत 400 अँड इथे क्लोज करता येईल आपल्याला. तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, हा कॉम्पोनंट इथे बनवू शकतो. नाव आहे प्रेसपूल. ओके, काय आहे, सॉरी पॉलिसॉलिड, नॉट अ प्रेसपूल, इट इज अ पॉलिसॉलिड कमांड. ओके, आता इथे आपण विड्थ चेंज केली आहे. जस्टिफिकेशन काय असतं, तर जस्टिफिकेशन तुम्ही सेंटरला ठेवलं आहे आता, बरोबर आहे. जस्टिफिकेशन काय ठेवलेलं आहे, सेंटरला ठेवलेलं आहे. तर हे मी थोडंसं टॉपवरती घेऊन तुम्हाला दाखवतो आहे जस्टिफिकेशन काय असतं काय नाही येते. टॉपवरती गेलो आहे 2D मध्ये. ओके, आता इथे जस्टिफिकेशन आपण घेतोय, परत पॉलिसॉलिड लाईन बनवतोय. जस्टिफिकेशन काय आहे, आपण विड्थ त्याला दिलेली आहे 10 mm ची. ओके, जस्टिफिकेशन इथं सेंटर आहे. ओके, आता इथे एक मी कॉम्पोनंट बनवतोय, लक्षात घ्या. कॉम्पोनंट बनवतोय, कॉम्पोनंटचं साईज बघा, हा इथे 200 इकडे पण 200 आणि याला क्लोज करतोय, सी एंटर. ओके, हा एक बनवला आपण. परत पॉलिसॉलिडमध्ये गेलो. आता जस्टिफिकेशन मी चेंज करतोय, इन्स्टेड ऑफ सेंटर इथं मी लेफ्टला घेतला. ओके, सेम ऑब्जेक्ट बनवायचा आहे आपल्याला. 200 व्हर्टिकल, 200 हॉरिझॉन्टल, 200 अँड इथे आपण त्याला सी एंटर करू शकतो. आता याच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते तुम्ही बघू शकताय दोघांमध्ये. परत इथे पॉलिसॉलिडमध्ये गेलं, पॉलिसॉलिडमध्ये परत जस्टिफिकेशन दिलं, इन्स्टेड ऑफ लेफ्ट आपण इथे राईट क्लिक केलं आहे. हे दोन्हीही एकाच लाईनवरती. इथे बघा तुम्हाला काय दिसतोय, काय फरक बघा तो तुम्ही. इथे पण 200चा आपण बनवला, व्हर्टिकल 200. आपण हाईट तर सगळीकडे सेमच आहे, त्याच्यामुळे हाईट्सबद्दल आपण हे नाही करणार आहेत. इथं सी एंटर करतोय. आता इथे जे आपण डायमेन्शन बघतो, ओके, आता इथं जे डायमेन्शन आहे ते आपण इथं मेजर टूलबार थ्रू, आता इथं आपल्याकडे मेजर टॅब नाही आहे, बघूयात आपल्याला मेजर टॅब दिसतोय का इकडे.
मेजर नावाचा टॅब आपल्याकडे इथे अवेलेबल नाही आहे. तर मग काय करणार, इंडिव्हिज्युअली आपण याचं डायमेन्शन चेक करू शकतो का, करता येईल. न करायला काय झालं, फक्त आपल्याला इकडे बघूयात कुठे आपल्याला ऑप्शन आहे का, किंवा डायरेक्ट मेजर कमांड यूज करूयात, MEASC वारी. ओके, मेजर करा. मेजरमध्ये ऑब्जेक्टला सिलेक्ट करा. ठीक आहे. आता पण हा ऑब्जेक्ट कसा आहे आपला 3D आहे, तर त्यामुळे त्याचे डायमेन्शन तो शो करणार नाही आहे. मग डायमेन्शन कसे चेक करायचे, तर आपले डायमेन्शन लिनियर वगैरे आपल्याकडे कमांड्स आहेत, आपण पाहिलेले आहेत. डायमेन्शन लिनियर काय असतं काय नाही, DIMLI आपण ही कमांड यूज करणार आहेत. डायमेन्शन लिनियर. आता इथे एंटर अ व्हॅल्यू. ओके, तो इथे अप्लाय होत नाही आहे, तर इथे मी काय करतो आहे, आपला वर्क स्पेस चेंज करतो आहे, याला ड्राफ्टिंगला घेऊन जातो आहे. आता आपल्याकडे पाहायला मिळेल, आपल्याकडे युटिलिटीज टॅब आणि अंडर द युटिलिटीज आपल्याला मेजर टूलबार पाहायला मिळतो. आता याचं साईज बघा किती आलं आहे, 190 बाय 190 आलं आहे, बरोबर आहे. आता याचं साईज 200 बाय 200 आलेलं आहे, याचं साईज 180 बाय 180 आलं आहे. असं का झालेलं आहे, कारण तिथे आपण सेंटर ठेवला होता, तर सेंटर टू सेंटर डिस्टन्स आपलं किती आहे. आता हे बघा 110 210 आपण 200 बाय 200चं टाकलं होतं, पण इकडे काय झालं, हा सेंटर टू सेंटर डायमेन्शन घेतोय, हा वाला कंपोनंट एंड टू एंड घेतोय. म्हणजे आता हा बाहेरून किती झाला, 220 बाय 220 झाला, कारण 10 mm ची आपण थिकनेस दिली आहे. आणि हा आतून, आता हा पाहू शकता 200 बाय 200 जनरेट झालेला आहे. म्हणजे आपण सिलेक्शन कसं घेतोय त्यावरती डिपेंडेंट असतं. परत इथं मी 3D ला जातोय, आपल्या 3D मॉडेलिंगमध्ये. तर असं आपण कंपाऊंड वॉल वगैरे बनवण्यासाठी या कमांडचा यूज करू शकता. जसं की तुम्हाला कंपाऊंड वॉल वगैरे सिव्हिलमध्ये कंपाऊंड वॉल्स किंवा एखाद्या पार्टला एनक्लोज करायचं आहे, तर त्या कंडिशनमध्ये या कमांडचा आपल्याला यूज करता येईल. आता आपण 3D मध्ये जातो, इथे पाहू शकताय. याला जर आपण वायरफ्रेम, आता हा वायरफ्रेममध्ये आहे, याला आपण शेडेड घेऊयात. ठीक आहे, याला शेडेड करूयात. क्लिक करा शेडेडवरती, इथं आपण शेडेड विथ ग्रे स्केल घेऊयात. तर असं शेप आपल्याला इझिली काय करता येतात, बनवता येतात. कुठली कमांड आहे, दॅट इज द पॉलिसॉलिड. आता आपण पाहणार आहेत प्रेस पूलबद्दल. प्रेस पूल कसं जनरेट करू शकतो, प्रेस पूलमध्ये काय करता येतं. तर प्रेस पूलमध्ये आता इथे मी परत शेडेडच्या ऐवजी इथे याला वायरफ्रेम घेतोय आणि आपल्या नॉर्मल टॉप व्ह्यूवरती क्लिक करतोय. आपण इथं स्केच ड्रॉ करतोय, लक्षात घ्या. आता पॉलिसॉलिड काय करतो, तुमचा एखादा लाईनवाला स्केच पण असू द्या, त्याला तो क्लोज पण करतो, म्हणजे त्याला जॉईन पण करतो आणि त्याला एक्सट्रूड पण करतो. दोन्ही कमांड्स आहे. ओके, आता फॉर एक्झाम्पल इथं मी लाईनद्वारे बनवलं, दोघांमध्ये डिफरन्स बघू शकताय. इथं मी 100 बाय 100 एक स्क्वेअर बनवतोय 100 बाय 100चा, आणि परत इथं C एंटर केलं. आता याला मी इथं 3D मध्ये घेऊन जातोय. होम टॅबवरती क्लिक करा, आपण 3D मध्ये जाऊयात. 3D मध्ये गेल्याच्या नंतर आपण याला एक्सट्रूड करायला बघतोय. आता हा एक्सट्रूड पूर्ण सॉलिडमध्ये होईल का, नाही, तो सरफेसमध्ये एक्सट्रूड होतो, लक्षात घ्या. तो काय होतो, सरफेसमध्ये एक्सट्रूड होतो. ठीक आहे, हा सरफेसमध्ये एक्सट्रूड झालेला आहे. पण आपल्याला सरफेसमध्ये एक्सट्रूड पाहिजे का, नाही आहे, आपल्याला सरफेसमध्ये एक्सट्रूड नाही पाहिजे, तर त्याला सॉलिड पाहिजे. मग त्याला काय करता येईल, तर त्याला आपण इथं प्रेस पूल नावाच्या कमांडचा यूज करू शकतो. तो जॉईन, तर प्रेस पूल करा, ऑटोमॅटिकली त्याने बाउंड्री सिलेक्ट केली आणि आता तो 3D मध्ये होतोय का बघू शकताय. इट इज इन 3D फॉर्म, डेफिनेटली 3D फॉर्ममध्ये आहे. याला शेडेड आपण करूयात, किंवा शेडेड विथ ग्रे करा. हा तुम्हाला पाहू शकता, आपण याला काय बनवलं, शेडेड बनवलं. तर प्रेस पूल, आता प्रेस पूलमध्ये तुमचे स्केच कसेही असू द्यात, फक्त क्लोज आपल्याला डिफरंट याच्यावरती असायला पाहिजेत, लक्षात घ्या. तो ऑटोमॅटिकली त्याची बाउंड्री पण जनरेट करतो. जसं बाउंड्री आपल्याला ऑप्शन असतो, बाउंड्री कमांड आपण पाहिली होती बघा, आठवत असेल तर आपल्या याच्यामध्ये, त्या आपल्या यूट्यूबला त्या रिलेटेड लेक्चर्स आपले आहेत.
ते तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये. ओके, आता असा एक मी रेक्टँगल बनवला आणि या रेक्टँगलच्या आतमध्ये मी काय बनवला, इथे एक सर्कल बनवला असं. आता मी जर याला जर प्रेसफुल करायचा प्रयत्न केला तर प्रेसफुल काय होतील, दोन्हीही प्रेसफुल होतील. आता इथे मी त्याला प्रेसफुल करतोय. आता प्रेसफुलमध्ये बघा तो काय करतोय, एक ऑटोमॅटिक बाउंड्री जनरेट करतोय मध्ये आणि तेवढाच पोर्शन काय होतो आपल्याला एक्सट्रूड होतोय 250 mm चा, बघू शकता. याला रोटेट करून घेतोय मी, बघू शकता. म्हणजे आता इथं जो आहे तर आपला स्केच आपला हे झालेला आहे. या स्केचला तुम्ही डिलीट करू शकता नंतर, गरज नसेल तर डायरेक्टली डिलीट करा. आता याला आपण वायर फ्रेममध्ये घेऊन जातोय, शेडेड वायर फ्रेमला शेडेडमध्ये घेऊन जाऊयात. ऑलरेडी तो वायर फ्रेममध्ये आहे. असा पोर्शन आपल्याला काय करता येतो, प्रेसफुल थ्रू इझिली बनवू शकतो आपण. ठीक आहे, प्रेसफुल थ्रू इझिली बनवू शकतो. ओके, तर हे आपण इथे जनरेट केलं इझी कमांडनी. कुठली कमांड, तर प्रेसफुलद्वारे. त्यानंतर इथे मी याला परत वायर फ्रेममध्ये करतोय. इन्स्टेड ऑफ कन्सेप्च्युअल गो फॉर अ वायर फ्रेम. आता इथे या सरफेसवरती मला काय करायचं आहे, एक सर्कल ड्रॉ करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला एक सेटिंग ऑन करावी लागते आणि ती सेटिंग म्हणजे आपल्याला इथं कस्टमायझेशन टूलबारमध्ये इथे तुम्हाला दिसतंय यूसी किंवा त्या कमांडला म्हणतो आपण डायनॅमिक UCS नावाची कमांड असते. काय असते, डायनॅमिक UCS. याच्याद्वारे काय करू शकतो, तर आपण स्पेसिफिक सरफेसवरती आपण स्केचेस ड्रॉ करू शकतो. जसं की आता मला इथे या सरफेसवरती ड्रॉ करायचं आहे, तर सिलेक्ट करा. इथे आपण 70 रेडियसचा एक सर्कल ड्रॉ केला. ठीक आहे, समजलं. किंवा मला या सरफेसवरती ड्रॉ करायचं आहे, तर इथं मी डायरेक्ट रेक्टँगल घेतोय. या सरफेसवरती डायरेक्टली इथे काय करतोय, रेक्टँगल ड्रॉ करतोय. आता इथे आपण फक्त स्केचेस ड्रॉ केलेत. आता या स्केचला मला काय करायचं, एक्सट्रूड करू शकता. किंवा आता आपल्याकडे एक प्रेसफुल कमांड आत्ताच आपण पाहिली होती. ओके, आता इथे मी प्रेसफुल घेतोय. प्रेसफुलद्वारे या सर्कलला प्रेसफुल करायचं आहे, पण कुठपर्यंत करायचं आहे, इथपर्यंत. आता तो एक्सट्रूड झाला असेल का, तर आपण याला शेडेड करून बघूया, शेडेड विथ ग्रे. तर तो एक्सट्रूड झालेला आहे, बघू शकताय, पाहू शकताय इथे. पण हा कसा एक्सट्रूड झालाय, डाऊनवर्ड झालाय. आपण याला मूव्ह पण करू शकतो दुसरीकडे, दिसतंय का. असं आपण त्याला मूव्ह पण केलं गिझमोद्वारे, असं पण आपल्याला करता येतं. प्रेसफुलद्वारे एकतर आपण कट पण करू शकतो, लक्षात घ्या. प्रेसफुलद्वारे आपल्याला पोर्शन कट पण करता येतात. इथे एक्सट्रूडच होतोय तो, पण प्रेसफुलद्वारे तुम्हाला काय म्हणतोय मी, कट पण करू शकतो आपण पोर्शन मधला. इथे मी त्याला क्लिक करतोय, इथं स्पेसिफिक याच्यापर्यंत. आता इथं पहा, आता हा कटआउट झालेला आहे, बघू शकतायत. म्हणजे प्रेसफुलद्वारे तुम्ही जनरेट पण करू शकता आणि कट पण करू शकता. आता इथे मला समजा असं ओपनिंग हवं आहे या वॉलमध्ये, तर मी काय करतोय, प्रेसफुल कमांडचा यूज करू शकतो. याला सिलेक्ट करा आणि आपल्याला जो डिस्टन्स द्यायचा आहे, तर डिस्टन्स दिलं तर आपण काय होतो, तो एक्सट्रूड होतो. एक लक्षात ठेवा, एखाद्या पार्टचा रेफरन्स घ्यायला बघा. जसं की आता याचा मी रेफरन्स घेतो इथे, तर हा कटआउट झाला. एखाद्या पार्टचा रेफरन्स घेऊन ड्रॉ केला ना, तर इथे बघा तो तुम्हाला कटआउट होतोय. दिसतोय का, दिसतोय. तर असं पण आपण जनरेट करू शकतो. कुठली कमांड आहे, प्रेसफुल. प्रेसफुल काय करते, ऑटोमॅटिकली बाउंड्री एरिया जनरेट पण करते आणि त्याच बाउंड्री एरियाला काय करतो आपण, एक्सट्रूड पण करतो. ठीक आहे, तर हे आपण प्रेसफुलद्वारे इझिली बनवू शकतो. लक्षात आलं. ठीक आहे, तर हे आपण इझिली बनवू शकतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे पॉलिसॉलिड आणि प्रेसफुल कमांड. त्याच्यामध्ये पॉलिसॉलिडमधले पूर्ण डिटेल पाहिलेला आहे की आपण सेंटर ठेवलं तर काय ऑप्शन येतो, सेंटरमध्ये आपल्या वॉल कशा जनरेट करता येतात. आता याचा यूज करून सिव्हिलमध्ये आपण काय करू शकतो, प्लॅन वगैरे बनवू शकतो. बरोबर आहे, प्लॅन वगैरे काय करता येतात, बनवता येतात. ओके, ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं प्रेसफुल. आता बाकीच्या कमांड मी घेणार होतो, पण व्हिडिओ खूप मोठा होईल आपला,
तर त्यामुळे त्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊयात आणि त्याचबरोबर नेक्स्ट लेक्चरमध्ये एखादा एक्झरसाइज पण आपण याच्यामध्ये कव्हर करूयात. ओके, तर आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करणार आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.